ते एक स्पष्ट व्यक्तिमत्व म्हणजे परखड बोलणारे व्यक्तिमत्व होतं आपलं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. ही महाराष्ट्रावर उपमुख्यमंत्री होते. ही महाराष्ट्रावर खूप मोठी शोककळा पसरलेली आहे. पूर्ण बारामती व आपला पुणे जिल्हा हा म्हणजे पोरका झालेला आहे. दादांनी भरपूर प्रमाणात आपल्याला निधी, पुणे जिल्ह्यावर त्यांचं सर्वात जास्त प्रेम, ते स्वतः पुणे जिल्ह्यातले असल्यामुळे त्यांचं सर्वात जास्त प्रेम पुणे जिल्ह्यावर होतं. दादा एक असं परखड व्यक्तिमत्व होतं की जे दादांना समोर एखादी गोष्ट वाईट म्हणजे चांगली जरी असेल किंवा वाईट जरी असेल की दादा स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सर्वात जास्त निधी आपल्या इकडे आणलेला होता दादा, आणि दादांचं काम एकदम चांगलं होतं. मग दादा गेल्यामुळं खूप म्हणजे एक महाराष्ट्राचा एक वाघा रपला आहे आपल्या याच्यामधला असा, आणि सर्वात जास्त दुःख महिला वर्ग, सर्व नेते मंडळ सगळ्यांना झालेलं आहे. दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काळाकाळात पोहोचलेला आहे. दादांना वाटायचं की जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर सत्ता दादांची त्या ठिकाणी आली पाहिजे, पण दादा आपल्याला आज नाहीत. त्यांना काय श्रद्धांजली व्हाल तुम्ही? नाही, दादांना ही श्रद्धांजली आहे की आता दादांचं जे स्वप्न पुणे जिल्हा हा पूर्ण राष्ट्रवादीला हवा आहे, दादांना हवा आहे, तर आम्ही त्यांना मतदान करू असं मी गृहीत धरते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.